माझं पहिलं सत्र मी कंप्लीट करेन, त्यानंतर मात्र करण काळन जॉईन होईल. सामना सुरू होतोय आणि धनेश इलेव्हन संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला. सलामीला आपण पाहू शकाल फलंदाज यावेळेस अनंत वाघ उर्फ मॅगी आणि त्याचबरोबर दिनू कांबळे असे दोन नामवंत सलामीवीर. आणि गोलंदाजी मार्कवर कलिंग एक्सप्रेस अर्थातच विवेक शेलार उर्फ स्कॉट स्टायरिस या नावाने देखील तो परिचित आहेत. अत्यंत जबरदस्त स्टायलिश क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे आणि तितकाच भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा, फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा पहिलाच मिड विकेटच्या वरून हाय अँड हँडसम रमेश मात्रे उर्फ मेघ यांचा षटकाराचा इशारा येतोय आणि स्वागत केलंय यावेळेस विवेक शेलारचं दिनू कांबळेने. जबरदस्त कामगिरी. दिनू कांबळे म्हटलं की नक्कीच विक्रांत किनी प्रतिष्ठान या संघासाठी दिनू कांबळेची जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. अंडरम क्रिकेटमध्ये ज्याने जबरदस्त आपल्या नावाचा डंका वाजवला दिनू कांबळे, सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचं डंका वाजवणार. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, पॉइंटच्या दिशेने खेळतात. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि इथे मात्र धावसंख्या गरुड झेप घेते. 12ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. दिनू कांबळे पहिला स्ट्रोक तुम्ही पाहिला तर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता पहिलाही, तो मात्र मिडल स्टंपवरती होता, त्याला पूल केलं, मिड विकेटची सीमारेषा क्लिअर केली आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. शॉर्ट ऑफ लाईन होता, भरपूर जागा मिळाली आणि तो देखील षटकार आपण पाहिला. चेंडू स्लोअर वन, हलकंसं अपील पायचीच झालं, पण पंच या ठिकाणी सांगतायत की बॅटची कडा लागली आणि त्यामुळे इथे चेंडू पडल्यानंतर बॅटची कडा येऊन डीप थर्ड मॅनच्या दिशेने गेला आणि अशा प्रकारे 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 13 धावा. स्ट्राईकला प्रथमच मॅगी. अनंत वाघ अंबरनाथ तालुक्यातील अत्यंत नावाजलेला खेळाडू, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केलेली आहे. अनेक मोठमोठ्या संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलेलं आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 7 चेंडू 6 चौकार मारण्याचा विक्रम देखील अनंत वाघ उर्फ मॅगीचा आपण पाहिलेला आहे. यावेळेस मात्र चेंडू थोडासा खाली राहिला, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक होता. खरं तर स्ट्रोक खेळताना आनंद वाघ उर्फ मॅगीचा चेंडूवरती नजर नव्हती, पण इथे बघा समय सूचकता बघा, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने गेला होता, तिथे थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र इथे मॅगीने आणि दिनूने मात्र 2 धावेमध्ये करताना आपण पाहिलं. 2 धावा येत आहेत आणि मॅगीने स्वतःचं अकाउंट 2 धावेने ओपन केले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विवेक शेलार कॉमेडी बॉक्स एंडकडनं फुल टच लॉब केला, मिस टायमिंग झालं, जेलची शक्यता. इथे मात्र विवेक शेलार कमबॅक करतोय, मॅगीला परतावं लागेल. पहिला जबरदस्त धक्का मैदानावरती लागतो. यावेळेस मात्र OV11 या संघाला विवेक शेलारने कमबॅक केलं. एक चेंडू फुल टॉस होता, पण टायमिंग तितकंसं चांगलं जुळलं नाही आणि इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा झेल स्वीकारला गेला आणि अनंत वाघ उर्फ मॅगीला मात्र परतावं लागतंय आणि पहिला गडी बाद होतोय OV11 बदलापूर या संघाचा 15 धावसंख्येवरती. आणि आता मैदानावरती मात्र दाखल होते लिटिल मास्टर अंबरनाथ तालुक्यातील एक जबरदस्त ताकदवर संघ मनीष कोलेकर उर्फ पांड्या. 3ऱ्या क्रमांकावरती येत असताना अत्यंत घातक हा खेळाडू, ज्याच्या नावावरती अनेक विक्रम, अनेक पुरस्कार आहे. सातत्याने पालेगावचं नाव नव्हे तर संपूर्ण अंबरनाथ किंवा संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं नाव ज्याने क्रिकेटच्या विश्वामध्ये फार मोठं केलं, असा हा कमी उंचीचा पण महान कीर्तीचा हा खेळाडू मैदानावरती स्ट्राईकला समोर. यावेळेस मात्र नोचा इशारा ते पंचांचा, आय थिंक ओव्हरस्टेपिंग झालेलं आहे. रमेश मात्रे उर्फ मेक्या नोचा इशारा करतायत. चेंडू खूप चांगला होता, ऑफस्टमवरती पिचिंग केला गेला होता, पण हा चेंडू टाकत असताना जर आपण पाहिलं तर कुठेतरी नियमांचं उल्लंघन विवेककडनं झालेले नकळतपणे, त्यामुळे हा चेंडू नो घोषित केला आहे आणि या अवांतर धावेने आपण पाहिलं धावसंख्या संघाची धावफलकावरती 16 धावा. पुन्हा एकदा विवेक सज्ज होईल. समोर मनीष कोलेकर उर्फ पांड्या. फ्रीटचा चेंडू आहे, बघूया काय घडतंय. हा चेंडू ऑफस्टमवरती अत्यंत वेगवान फुलर लेनचा होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरही निघाला, थोडा खालीही राहिला आणि मनीष कोलेकरला मात्र चेंडू मिडल करता आला आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे. या षटकामध्ये तब्बल विवेक शेलारने धावा खर्च केल्या 16. अत्यंत जबरदस्त अशी सुरुवात OV11 संघाची तुम्हाला पाहायला मिळते आणि एक गडी मात्र त्यांनी गमावला आहे. मॅगी बाद झाला, ज्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल देऊन तो मात्र
परतला. पहिला गडी बाद झाला आणि त्यानंतर पहिले षटक या ठिकाणी संपन्न. ते विवेक अत्यंत वेगवान असा हा गोलंदाज. अनेक विक्रम त्याच्या नावावरती सातत्याने आपण त्याला ठाणे संघाचं प्रतिनिधित्व करतानाही आपण बऱ्याचदा पाहिलेले आहे. अनेक मोठमोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागते आणि यंदाच्या हंगामात त्याने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. जर आपण पाहिला टेनिस बॉल क्रिकेटचा जर हंगाम आपण पाहिला तर खरं तर विवेक शेलारने नक्कीच आपल्या नावाचा एक डंका वाजवलेला आहे आणि सातत्याने हा खेळाडू इम्प्रेस करतो. जेव्हा कलिंग संघ मैदानात खेळतो तेव्हा तो बॅटिंग करायला नेहमी सलामीला आपण त्याला पाहत असतो, पण जेव्हा तो व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो तेव्हा मात्र तो एक फक्त गोलंदाज म्हणून त्याची भूमिका असते. कारण व्यावसायिक संघ म्हटलं की किंवा तालुकास्तरीय संघ म्हटलं की 11चे 11 खेळाडू अत्यंत परिपक्व नावाजलेले नामवंत असे असतात. त्यामुळे खूप जबरदस्त स्पर्धा असते. कुणाला बॅटिंगला पाठवायचं, कुणाला मागे ठेवायचं, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न पडत असतो प्रत्येक वेळी. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवर अक्षय थेटेला मात्र पहिल्या चेंडूवरती सीमारेषा दाखवलेली आहे. दिनू कांबळे मात्र इथे पंचांकडे काहीतरी इशारा करतायत. आय थिंक वेस्ट राईट आहे असं म्हणायचं आहे दिनूला, पण पंच सांगतायत की नाही, हा कमरेच्या खाली होता त्यामुळे हा चेंडू नो नाही. पण षटकार इथे येतोय. अक्षय थेटे जबरदस्त असा हा गोलंदाज, अत्यंत जबरदस्त कारकीर्द अक्षयची राहिलेली आहे. कष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून देखील खूप जबरदस्त खेळ त्याने केले. पण पहिला चेंडू फुलटॉस आणि दिनूसारख्या फलंदाजाला जेव्हा असे चेंडू मिळतील नक्कीच त्याचं रूपांतर तो चौकार षटकारात करताना कुठल्याही प्रकारचा विचार नक्कीच करणार नाही. पुन्हा एकदा हा चेंडू खाली राहिला. चांगलं कमबॅक, गुड कमबॅक डिलिव्हरी. आपण जर पाहिलं पहिला चेंडू राऊंड द विकेट आले ते फुलटॉस आला. दिनूने मात्र त्याचं रूपांतर 6मध्ये केलं. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 22 आहे आणि त्यानंतर हे कमबॅक पाहायला मिळते. गुड कमबॅक. बघूया पुन्हा एकदा दिनू कशा प्रकारे फेस करतोय अक्षय थेटे ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मिसटायमिंग झालं, झेलची शक्यता. विवेक शेलार इथे मात्र कुठलीच चूक न करता झेल स्वीकारतोय. दिनू कांबळेला परतावं लागेल. अक्षय थेटे मात्र षटकारानंतर काय जबरदस्त कमबॅक करतो. पहिला चेंडू फुलटॉस होता, षटकार आला, त्यानंतर मात्र डॉट चेंडू फेकला. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न दिनूवर करण्यात आला आणि त्यानंतरचा चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत होता आणि अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागला, खूप उंच गेला. विवेक शेलारने मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने अंदाज बांधत असतात, अत्यंत चांगल्या शैलीने हा झेल टिपला आणि अशा प्रकारे दिनू कांबळे बाद होते आणि दुसरा गडी बाद होतो मैदानावरती OV11 बदलापूर संघाचा. आपण पाहिलं तर दिनू कांबळे. बघूया दिनू कांबळेने एकूण धावा किती गेलेल्या आहेत. दिनूने मात्र यावेळेस मात्र नो चेंडू होता. पंच या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहेत. 1+1. दिनूने एकूण 19 धावांचं योगदान दिले. अत्यंत चांगली खेळी म्हणावी लागेल, पण दिनूचं थांबणं फार गरजेचं होतं कारण आनंद वाघ मागे परतल्यानंतर दिनूची जबाबदारी वाढली होती. पण त्यानंतर तोही बाद झाला. त्याने 19 धावांचं योगदान दिलं. तर मैदानावरती टँगो येते. यावेळेस मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असल्याकारणाने पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला आहे आणि इथे मात्र एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. ती म्हणजे OV11ची आपण पाहतात एकूण धावा झालेल्या आहेत 25 धावा. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल होता प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. हाय अँड हँडसम हा षटकार येतोय. फलंदाज टँगोच्या बॅटमधून. टँगो देखील अत्यंत ताकदवर असा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि इथे 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र दुसरा गडी बाद झाल्यानंतर टँगो मैदानावरती आला. टँगोने मात्र इथे षटकार लगावून संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती 31च्या घरामध्ये. पुन्हा एकदा अक्षय थेटे ओव्हर द विकेट टँगोसाठी. यावेळेस चेंडू खाली राहिलाय
अपील हलकंसं झालं आहे. पंच सांगतात लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळे हे अपील तुमचं स्वीकारलं जाणार नाही. लेग बायचा इशारा येतोय आणि आव्हानच्या रूपानेही एक धाव येते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात एकूण यावेळेस तर करेक्शन थोडंसं आपण करतोय. तेजस मोरे बॅटिंग करतायत. हा चेंडू हवेत आहे. हो, यावेळेस खूप जबरदस्त झेल या ठिकाणी टिपलेलं आहे. फलंदाज मनीषलाही परतावं लागेल. आणखीन एक धक्का लागतोय. काय जबरदस्त कमबॅक आहे बघा धनेश 11 कुकसे या संघाचं. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 16 आणि त्यानंतर अक्षय तिटेची षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली होती, पण अक्षयने देखील त्यानंतर मात्र खूप सुरेख कमबॅक केला. एकूण धावसंख्या आपण पाहिलं तर यावेळेस पाहायला मिळते ती म्हणजे 32. तर धावसंख्या एकूण 32. तर थोडंसं करेक्शन आम्ही करतो यावेळेस. 2 षटकानंतर 31 ही धावसंख्या आहे आणि तिसरं षटक सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विवेक. हो, यावेळेस पूल करतोय मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी जयेश पाटील JP भिवंडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ख्याती आहे, तो जयेश या ठिकाणी फिल्डिंग करत असताना मिड विकेट रिजनमध्ये. तर नवीन फलंदाज रवी यावेळेस स्ट्राईकला सामना करतील विवेक शिलाचा. विवेक ओव्हर द विकेट. हो, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, खूप जास्त बाहेर असल्या कारणाने पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला आहे आणि अवांतरच्या रूपाने आपण पाहतायत ही एक धाव येते आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 34 धावा. नवीन फलंदाज रवी 5व्या क्रमांकावरती. एकूण 3 गडी गमावलेले आहेत OV11 बदलापूर संघाने. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत वाईड लॉंग ऑनला. जयेश अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, अत्यंत चपळ आणि चतुर. फार वर्ष क्रिकेट खेळत आहेत, भरपूर वर्ष दिलेली आहेत धनेश 11 संघाला. अनेक मोठमोठ्या संघातून खेळताना जयेशला आपण पाहिलेलं आहे. भिवंडीची खरं तर ही शान आहे, ठाणे जिल्ह्याची शान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हो, यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाही. लॉंगॉनला हा चेंडू गेला. अशा प्रकारे एक धाव. विवेकचा सुरेख कमबॅक. पहिल्या षटकात 16 धावा गेल्या होत्या, पण त्यानंतर मात्र या षटकात आपण पाहिलं तर आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी झाली. एकूण चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4 चेंडू आणि धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं 3. काय कमबॅक आहे.
हा चेंडू खाली राहिला, अत्यंत वेगवान होता. ऑफ स्टंपवरती हा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेरही निघतोय. चेंडूला कधी आतही घेतात, कधी बाहेरही काढतात. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी विवेकशील जाणले जातात. त्याचबरोबर वेग आहे, वेगावर स्वारही होत असतात, पण जास्तीत जास्त भर अचूकतेवर देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि या षटकात हे चित्र आपण वारंवार पाहिले. हा चेंडू शरीरभेदी होता. इथे मात्र ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न फसतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या, पण या षटकात फक्त 4 धावा आल्यात. आणि एकूण 2 षटकामध्ये विवेक शेलारने धावा खर्च केलेल्या त्या 20. त्याचा इकॉनॉमिकल रेट जर आपण पाहिलं तर 10.00 आणि त्याने एकूण गडी बाद केले. तर पहिल्या षटकात 1 गडी त्याने बाद केल्या होत्या. या षटकात देखील त्याने 1 गडी बाद केले आहेत. आणि यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो, कारण 16 धावा आल्यानंतर कुठेतरी मनोबल थोडंसं डगमगलं होतं. पण त्यानंतर अक्षय थेटेने देखील 16 धावा खर्च केल्या. पण या षटकात कमबॅक करणं फार गरजेचं होतं. 5 षटकांची ही लढत आहे. तालुकास्तरीय स्पर्धा आपण पाहत आहेत. अंपायर चषक 2021 अत्यंत जबरदस्त हे पर्व. खरं तर रबर बॉल स्पर्धा आहे, पावसाळी क्रिकेट आहे, पण पाऊस कुठेतरी रुसलेला आहे. आणि जेव्हा रबर बॉल स्पर्धा असते, पावसाळी क्रिकेट असतं, जेव्हा पाऊस पडला नाही तर कुठेतरी त्याची खंत वाटत असते आयोजकांनाही. पण पाऊस पडल्यानंतर एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. सध्या तर आपण पाहतो तर फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. अधूनमधून गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळाली मागील 3 दिवसामध्ये. आजही आपण चांगली फलंदाजी करताना आपण पहिल्या सामन्यात जर पाहिलं रविवारीला पाहिलं, त्यानंतर सूरज धुतकरलाही पाहिलं. मुरबाड संघाकडनंही खूप चांगली बॅटिंग होतानाही पाहिली. पण गोलंदाजांचंही आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हेमंत येतात. हा चेंडू यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जातो आहे. 1 धाव पूर्ण केली, तिथे थोडीशी चूक झाली आहे. आणि त्याचं रूपांतर मात्र या 2 धावेमध्ये करत असताना तेजस आणि त्याचबरोबर रवी हे 2 फलंदाज संघाच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इथून आपण जर पाहिलं 4थं षटक सुरू झालं आहे. 5 षटकांची लढत आहे. या खेळपट्टीमध्ये आपण 98 धावा देखील पाहिलेल्या आहेत, 90च्या पेक्षा जास्त धावा पाहिलेल्या आहेत. आज सकाळी 70 धावा आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे इथून आणि 6 हाफ सेंचुरी झालेली आहेत. बघा काय जबरदस्त क्रिकेट मागील 3 दिवसामध्ये आपण अनुभवले. केतनने 2 हाफ सेंचुऱ्या लगावलेल्या आहेत. हेमंत पुन्हा एकदा. हा चेंडू अत्यंत वेगवान होता. इथे मात्र फलंदाज यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने जातोय. आणि तिथे धावचीची संधी आहे. आणि इथे फलंदाज बाद होतोय. रवीला परतावं लागेल. आणि अशा प्रकारे धावचीच्या रूपाने जर आपण पाहिलं तर 4था धक्का लागतोय OV11 बदलापूर या संघाला. आणि एकूण धावसंख्या बघूया आपण किती झालेली. आम्हाला मुन्ना भाई पठाण शाहपूर की आन बान शान म्हणून आम्ही नेहमीच त्यांचा उल्लेख करत असं. भरपूर वर्ष मुन्नाभाई यांनी नक्कीच क्रिकेटची सेवा केलेली आहे. शहापूरचं क्रिकेट करत जर आपण पाहिलं तर त्याचा इतिहास आपण जर पाहिलं तर मुन्नाभाई यांचं देखील नाव प्रत्येकजण आवर्जून घेईल. भरपूर चांगलं क्रिकेट ते खेळलेले आहेत. एक चांगले संघटक म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. पुरस्कर्ते म्हणून देखील ओळख राहिली आहे. त्यानंतर क्रिकेटपासून दूर खरं तर मला व्हायचं नाही, कुठेतरी मनामध्ये भावना होती. त्यामुळे अंपायरच्या भूमिकेत त्यांना आपण सातत्याने पाहतो. आणि आता मात्र ते आयोजकही म्हणून देखील नावावर रूपाला येत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. हेमंत पुन्हा एकदा स्ट्राईकला तेजस. हा चेंडू पुन्हा एकदा अत्यंत वेगवान, पण दिशेपासून थोडेसे भरकडले. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा प्रत्येक चेंडू हा क्रिकेटच्या नियमानुसार, नियम क्रमांक 25नुसार वाईड असतो. तो अगदी यष्ट्यांच्या जवळून जरी गेला, फक्त क्लीन बोल्ड जर झाला, त्या यष्टीवरून गेला तरच तो चेंडू ग्राह्य धरला जातो, अन्यथा तो चेंडू वाईड असतो. यावेळेस पुन्हा एकदा हेमंत तेजससाठी. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावलाय. या पंचांचा इशारा काय होतो. आणि पंचांचे दोन्ही आकाशाकडे. रमेश म्हात्रे उर्फ मेघे यांची एक वेगळी स्टाईल, एक वेगळी शैली. आणि JP पॅनलचे ते देखील अत्यंत नामवंत पंच म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. आज आपण मोतीराम भोईर यांना देखील पाहिलं. वाकण संघासाठी जबरदस्त कामगिरी राहिली आहे. एक यशस्वी संघनायक म्हणून मोतीराम भोईर यांची ओळख राहिली. आणि आज आपण जर पाहिलं तर पंचांची भूमिकेत त्यांना पाहायला मिळते. मला वाटतं गतवर्षी ते या पॅनलशी जोडले गेलेले आहेत. आणि आज पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेत आपण पाहिले. षटकारानंतर धावसंख्या आहे 46. यावेळेस अपील केलं गेलं आहे. आणि अत्यंत चांगला चेंडू, गुड बॉलिंग, गुड कमबॅक. षटकारानंतर हेमंत कमबॅक करत असताना. हेमंत भरपूर वर्ष हेमंतने देखील क्रिकेटची मैदानं गाजवलेली आहे. अनेक मैदानं गाजवली. अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्याची ओळख राहिली आहे.
आणि धनेश इलेव्हन हा संघ तालुकास्तरीय स्पर्धा असो किंवा सिटी क्रिकेट असो सातत्याने आपल्या नावाचा डंका वाजवत असतो. अत्यंत जबरदस्त परिपक्व परिपूर्ण खेळाडू या संघामध्ये खेळताना आपण नेहमी पाहत असतो. यावेळेस मात्र हा बाउन्सर होता, जास्त गती नव्हती. व्हेरिएशन बघा, आधी जो चेंडू षटकार गेला तो ओव्हर पिच होता, त्यानंतर मात्र आपण बघा थोडासा पुढे ठेवला फोलर लेंथ खोलवर टप्प्याचा, त्यानंतर हा चेंडू थोडासा गुडलेन स्पॉटवरनं थोडा टॉस केला. रबर बॉल आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या तुलनेमध्ये रबरचा जो चेंडू असतो तो जास्त बाउन्सी असतो. पण आणि त्याबरोबर इथे आउटफील्ड थोडीशी टणक आहे, पाऊस नसल्याकारणाने खेळपट्टी टणकच आहे, त्यामुळे जास्त बाउन्स मिळू शकतो. यावेळेस मात्र हा चेंडू हवेतून फिरकाव दिला, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर छू मंतर. आणि अशा प्रकारे या षटकाराने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 52. सांघिक अर्धशतक पूर्ण झालेले आहे. आणि या षटकामध्ये खूप जबरदस्त कमबॅक O11 बदलापूर या संघाचा फलंदाज आपण पाहिलं तर तेजस मोरे, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले आहेत. त्याच्या आधी 2 षटकार येण्याआधी आपण पाहिलं 2 चेंडू डॉट होते, पण त्या 2 चेंडूंची भरपाई, नुकसान भरपाई मात्र तेजसने इथे केलेली आहे. आणि एक चांगल्या फलंदाजाचं हे वैशिष्ट्य असतं, चेंडू जरी त्याच्याकडनं डॉट गेले वाय गेले तरी त्याची भरपाई करण्याची क्षमता, गुणवत्ता, ताकद, ते कौशल्य त्याच्याकडे असतं. आणि इथे तेजस मोरेने ते दाखवलेले आहे. 2 षटकार लगावले आणि अशा प्रकारे 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर एकूण धावा झाले 52. म्हणजे धावांची गती आपण जर पाहिलं 13.00 प्रति षटकामागे ही धावगती राखलेली आहे. 52 ही धावसंख्या आहे. खरं तर एक वेगळा अनुभव कॉमेंट्री करण्याचा आम्हाला इथे मिळतो आहे. JP पॅनलने एक वेगळी कन्सेप्ट आणली. अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये आपण मोठमोठे व्यासपीठ पाहत असतो, पण खरं तर पावसाळी क्रिकेट म्हटलं की प्रत्येकजण बजेटचा विषय असतो आणि फारशा मोठ्या स्पर्धा होत नसतात. खरं तर एखादा स्टेज छोटंसं बांधायला गेलं तरी 5 ते 10 हजार रुपये पर डे मागितले जातात, छोटासा स्टेज जरी बांधला तरी. पण इथे आपण पाहिलं तर आम्हाला रिक्षामध्ये बसून कॉमेंट्री करण्याचा एक वेगळा आनंद मिळतो. त्याचबरोबर आमची जी टेक्निकल टीम आहे, म्हणजे GTCचे जे आमचे सगळे जे सदस्य आहेत, ओमकार असतील, ते सगळेजण आपण पाहतो इको या गाडीमध्ये त्यांचा सेटअप आहे. फुलर लाईन चेंडू होता, इथे स्ट्राईक तेजसला हवी आहे, त्यासाठी मात्र टँगोला परतावा लागेल. आणि अशा प्रकारे धावचीच्या रूपाने आणखीन एक धक्का लागतोय, फलंदाज टँगो परततोय. पण कुठेतरी आपण जर मागील 7 ते 8 दिवसापासून पाऊस कुठेतरी पहिल्या दिवशी पाऊस पडला होता असं मला मुन्ना भाई सांगतायत. पण मुन्ना भाई आपण जर पाहिलं तर पाऊस नसल्या कारणाने फलंदाजांना एक ॲडव्हान्टेज मिळतो. पण पाऊस पडल्यानंतर चेंडू जर पाहिलं तर थोडासा स्कीड देखील होतो, खूप जास्त बाउन्स होत नाही कधी कधी खाल्यात आणि फलंदाजाला व्यवस्थित आपल्या पद्धतीने त्याचा वापर त्याला करता येत नाही. पण इथे आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी पोषक असं वातावरण म्हणावं लागेल. हा चेंडू अगदी इष्टांच्या जळून गेला आहे, पण लेग स्टंपच्या बाहेर होता, थोडासा किंचित बाहेर होता, त्यामुळे पंचांना चेंडू वाईट घोषित करावा लागला. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू, धावसंख्या वाईट माफ करा, धावसंख्या एकूण धावफलकावरती 53. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पॅडची हलकीशी कडा लागली होती, आतली कडा, इष्टांच्या मागे थोडीशी चूक झाली. पण हा डॉट चेंडू यावेळेस चांगलं कमबॅक, 53 ही धावसंख्या, अखेरचं षटक आहे. आणि अखेरच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे. यावेळेस चेंडू ऑन साईडला फार वेगाने, इथे जयेश म्हणाले होते वेट थांब मी, पण विवेक मात्र गेला होता वेगाने आणि विवेकने चेंडू उचललाही व्यवस्थित होता, पण थ्रो चुकीचा होता. त्यामुळे इथे एकूण 6 धावा, पंचांचा इशारा होते बघा, जिथे 1 धाव होती तिथे मात्र एकूण 6 धावा येत आहेत. जास्तीत जास्त 2 धावा होऊ शकल्या असत्या, पण हा थ्रो इतका वेगाने होता, वाईड होता, की तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला बॅकअप देता आलं नाही. आणि जयेशने कॉल दिला होता, तो समोरून होता, विवेक मात्र थोडासा आपण जर वाईड लॉंगॉनवरनं गेला होता. आणि अशा प्रकारे 6 धावा येत आहेत. फुलटॉस चेंडू हा येतो A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार, वॉट शॉट,
फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार, चेंडू सीमा पार षटकार. फलंदाज तेजस स्ट्राईकसाठी का तडफडत होता, का त्याला स्ट्राईक हवी होती, याचं उत्तर मात्र त्याने दिले. चूक झाली मगाशी फिल्डिंगमध्ये, स्ट्राईकवर पुन्हा एकदा तेजस आला आणि त्यानंतर 6 धावा आल्या, कॉन्फिडन्स कुठेतरी वाढला आणि हा फुलटॉस चेंडू आल्यानंतर मात्र धावसंख्या धावफलकावरती 65. ओ शॉट ऑफ लेंथ होता, विरकावला, स्क्वेअर ऑफ द विकेट. वॉट अ शॉट, ग्रेट शॉट, ग्रेट टायमिंग, वॉट अ शॉट सिलेक्शन, काय जबरदस्त बघा. इथे मात्र शॉट ऑफ लेंथ चेंडू होता. अखेरचं षटक कसं असावं, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी जे हाणावळीचं असावं तसंच हे षटक या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती झेप घेते, ती जाऊन पोचले 71 वरती. काय बॅटिंग आहे. धनेश इलेव्हन संघ एक ताकदवर संघ आहे आणि या संघाची बॅटिंग लाईन जबरदस्त आहे. त्यामुळे या संघाविरुद्ध एक मोठं लक्ष टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती बॅटिंग केली जाते. आणि आता मात्र 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत का, आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. फलंदाज या ठिकाणी बघूया, पंचांचा इशारा, ते फलंदाज बाद आहे. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न होते. खेळाच्या पहिल्या सत्रात नाणेफेक गमावल्यानंतर O11 संघाला बॅटिंगला सामोरे जावं लागलं आणि बॅटिंगला सामोरे जात असताना या संघाने एकूण धावा केल्या त्या म्हणजे 72 धावा केलेल्या आहेत आणि 73 धावांचं 73 धावा केल्या आहेत. माफ करा, या ठिकाणी थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. 73 धावा झाल्यात, 74 धावा करायच्या आहेत आणि 74 धावा करण्यासाठी 14.4080 हे ऑस्टिन रेट राखावं लागेल, रिक्वायर्ड रेट धनेश इलेव्हन संघाला. अत्यंत चांगली बॅटिंग, शेवटच्या षटकामध्ये देखील जबरदस्त बॅटिंग, तेजस शेवटपर्यंत राहिला आणि तेजसने मात्र तेजस्वी अशी बॅटिंग केली आणि तो नॉट आऊट राहिला. आणि नाबाद राहत असताना संघाच्या हितासाठी त्याने जबरदस्त फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून तब्बल 4 ते 5 षटकार पाहायला मिळाले. एक अत्यंत चांगली खेळ त्याने साकारली. खरं तर संघ अडचणीत होता, या संघाला सावरणं गरजेचं होतं आणि सावरत असताना धावसंख्येला आकार देणं देखील तितकंच गरजेचं होतं आणि तेजसने मात्र ही जबाबदारी स्वीकारली. क्रिकेटमध्ये आपण म्हणत असतो की बाद होऊन जबाबदारी ढकलणं, झटकणं फार सोपं असतं, जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं. पण तेजस मोरेने ही जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारत असताना त्याने मात्र संघाचा डाव सावरलाही, संघाचा धावफलक हालताही ठेवला आणि अत्यंत आक्रमकतेने बॅटिंग करत असताना त्याने मात्र जबरदस्त खेळ केलेली. आम्हाला मुन्नाबाई सांगतील की एकूण किती धावा गेल्या. तब्बल बघूया आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून एकूण 6 षटकार आपण पाहिले आणि 6 षटकार आहेत, त्यामध्ये 2 दुहेरी धावा आहेत आणि त्याचबरोबर एक सिंगल देखील पाहायला मिळते. तर 41 धावा केलीत अशी मला माहिती मुन्नाबाई देतात. 41 धावांची एक बहारदार खेळी तेजसने साकारली. मात्र बघूया या खेळाला प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल, कारण धनेश इलेव्हन हा संघ पूर्ण तयारीनिशी उतरलेला आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो आणि अत्यंत नामवंत खेळाडू आहेत. या संघामध्ये रथी मारती खेळाडू खेळताना आपण नेहमी पाहिलेले आहेत. पण आता बघूया जबाबदारी कशी असेल. तेजसच्या खेळाला जयेश पाटील उत्तर देणार का, महेंद्र मागे जो वाशिरे संघाचा आहे, सबसे आगे महेंद्र मागे असं म्हटलं जातं, अत्यंत घातक फलंदाज आहे आणि आता 74 धावा करायचे आहेत आणि 74 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती जे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणता संघ इथे विजय होणार, धनेश इलेव्हन की इथे मात्र O11 बदलापूर संघ जिंकणार, या सर्व प्रश्नांची उत्तर खेळाच्या उत्तरार्ध म्हणजे द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला मिळतील. आणि खेळाचं द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया. प्रथमच या स्पर्धेमध्ये करण गान व्हॉइस ऑफ हेदूडने अत्यंत टॅलेंटेड असा कॉमेंटेटर, फार कमी वयामध्ये ज्याने या क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि तो खरं तर ग्रामीणमधून पहिला असा समालोचक ठरला तो फार कमी वयामध्ये, ज्याने सांग्याम प्रीमियर लीगला त्याची वर्णी लागली. सांग्याम प्रीमियर लीगची एक भव्य दिव्य स्पर्धाही त्याने गतवर्षी कव्हर केली आणि आता मात्र तोच करण गान येतो खेळाचं द्वितीय सत्र घेऊन आपल्यासमोर. आमच्यासोबत पुन्हा एकदा डॉक्टर गवळी सर या ठिकाणी जॉईन झाले. अत्यंत अनुभवी असे कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ही त्यांना उपाधी दिली गेलेली आहे. सातत्याने त्यांचं समालोचन आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत आलेलो आहे. पण प्रथमच आम्ही एकत्र समालोचन करतो आहे आणि ही संधी खरं तर हा योगायोग ज्यांनी जुळून आणला ते म्हणजे JP पॅनलने. त्यांचं देखील मनापासून नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करायला हवं. आपण वळूया
द्वितीय सत्राकडे गवळी सर असतीलच करणसोबत, कारण गवळी सर हे भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतात. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. डॉक्टर म्हटले की खरं तर यंदा आपण पाहिलं तर कोरोना वॉरियर्स म्हणून देखील त्यांची खूप मोठी जबाबदारी डॉक्टर म्हणून राहिलेली आहे. पण कॉमेंटर म्हणून देखील टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, सातत्याने चांगलं योगदान देत आहेत. तर आमच्यासोबत ओमकार शेट्टी देखील आहेत आणि ओमकार शेट्टीला आपण भरपूर ऐकत असा. ओमकार खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये राहतात, वाकळण गावात राहतात, पण जास्तीत जास्त स्पर्धा ते भिवंडी तालुक्यात करत आहेत आणि भिवंडी तालुक्यांना देखील त्यांना भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि सातत्याने खूप चांगलं समालोचन करतायत ते. आणि चला, या चर्चा तर होतच राहणार. आपण वया द्वितीय सत्राकडे सामना सुरू होतं, या ऐकूया करण काळे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. अंपायर चषक 2021 सह हे पर्व तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. 14 दिवस, फायनल डे. पहिल्या फेरीमधील हा आपण बघतो हा दुसरा सामना. धनेश 11 भिवंडी विभागातील हा संघ आणि त्यांच्या विरोधात ओवी 11 बदलापूर. नाणेफेकीचा कौल जिंकून धनेश 11च्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सत्रामध्ये ओवी 11 बदलापूरची धावसंख्या आपण बघितली ती 73 धावा. 74 धावसंख्येचं हे लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीला आपण बघतो फलंदाज करेश म्हात्रे आणि प्रतीक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो योगेश म्हात्रेपाडा मलंगड विभागातील हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये. सामन्याला सुरुवात. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 14.8 आस्किंग रन रेट. पहिला चेंडू दांडीगुळ. यू मिस आय विल डेफिनेटली. पहिलाच चेंडू इनिंगचा या आणि या डावाची सुरुवात करतो योगेश या पहिल्या विकेटने. मलंगड एक्सप्रेस या नावाने तो ओळखला जातो आणि पहिल्याच चेंडूवरती आपल्या नावाची ओळख. करेश मात्र बाद होतोय पहिल्याच चेंडूवरती. लक्ष ज्या ठिकाणी आहे धनेश 11 या संघासमोर 74 धावसंख्येचं. जी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये मोरे यांनी केली 41 ही धावसंख्या त्यांनी वैयक्तिक उभारली. दिनूने भरपूर चांगली सुरुवात त्यांनी नक्कीच केली होती. पहिलाच षटकार आपण बघितला होता पूलच्या माध्यमातून मिड विकेटला आणि त्याचबरोबर आपण स्क्वेअर कटच्या माध्यमातून देखील एक षटकार आपण बघितला डिपिश कप पॉईंटला भेदत असताना. सुरुवात भरपूर चांगली गेली होती विवेक शेलारच्या अगेन्स्ट दिनू कांबळे यांनी आणि त्यानंतर मोरे यांनी भरपूर चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या सत्राची सांगता केली. 73 धावसंख्या उभारली आहे ती ओवीने आणि इथे धनेश 11ची पहिली विकेट देखील पहिल्या चेंडूवरती. योगेश पुन्हा एकदा तयार. फुल टॉस, वेग भरपूर, दिशा भरकटला गोलंदाज. फाईन लेगमध्ये थोडंसं फंबल त्या ठिकाणी उचलून फेक करत आहेत स्ट्रायकिंग एंडला ते फिल्डर. तोपर्यंत आपण बघतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात एक रन या ठिकाणी धावून पूर्ण करतात. अंपायरचा इशारा नो बॉल. सो 1+1 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धाव फलकाचा शिगण्याचा होत असताना तो धनेश 11 भिवंडी या संघाचा. करेश बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपण बघतोय तो आतिश घोडविंदे आले जे आहेत सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय तो प्रतीक. योगेश पुन्हा एकदा तयार होतो. आता देखील लेग स्टंपच्या भरपूर बाहेर. कौतुक करेन मेषरक्षक अनंत वाघ मॅगीला आपण बघितलं त्या ठिकाणी. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक रन नवांतर एक्स्ट्रा. धाव फलक आपण बघतोय ते 3 या आकड्यावरती. 14.80चं आस्किंग रन रेट. उन्हाचा तडाखा नक्कीच पाहायला मिळतो. पावसाळी ही रबर बॉल क्रिकेटची
स्पर्धा नक्कीच आहे. लेगस्टम्पला हा देखील चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक बीट झाला. डीपमध्ये हा चेंडू लॉंग स्टॉपला सीमारेषेच्या अगदी जवळ त्या ठिकाणी अडवतात. तोपर्यंत आपण बघतोय आणखी एक रन. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा 1+1 2 धावा आणि हे धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 5 वरती. फ्रीट कंटिन्यू. डेरिवलीचा जो सिंगर आहे दिनेश पाटील तो बघतोय शुभेच्छा देत नाही. आपण बोलतो लाईव्ह GTC आहे की TSK.in आहे. बॅटवरती व्यवस्थित नव्हता हा चेंडू. फ्री हिटचा जरी हा चेंडू असला तरी इथे कुठेही फायदा होत नाहीये तो धनेश 11 या संघाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला योगेशचा. कमबॅक करतोय तो. पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं होतं. कॉन्फिडंट लेवल भरपूर हाय होता तो योगेशचा. आणि त्यानंतर आपण बघितलं तर 2 स्वर चेंडू पाहायला मिळाले. एक नो बॉल देखील होता त्यामध्ये. आतिश सध्या आहेत. धावसंख्या आपण बघतोय 5 वरती स्थगित आहे. ट्रॅक चेंज करतो राऊंड द विकेटने योगेश. भरपूर खाली राईटचं सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडीच्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते त्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. भरपूर वेग या चेंडूमध्ये. जो अनुमान होता कुठेतरी आतिशचा की हा चेंडू बाउन्स होईल परंतु खाली राहिला आणि तेच इथे संभ्रमात पाडत असताना आपण बघतोय आतिशला. तयार होतात पुन्हा एकदा योगेश. भरपूर खाली हा देखील चेंडू. वेग भरपूर पूर्णपणे या ठिकाणी बीट होत आहेत आणि आपसूक टाळ्या देखील पाहायला मिळाल्या. वेग भरपूर आहे योगेशकडे. मलंगड एक्सप्रेस या नावाने त्याची ओळख आहे. डोंबिवली ग्रामीण स्टार या संघाच्या माध्यमातून देखील त्याने शारजाला भरपूर चांगली कामगिरी केली. दुबई येथे आणि आज आपण बघतो 11 बदलापूरचं तो प्रतिनिधित्व करतोय. पहिल्या षटकामध्ये अफलातून कामगिरी. राऊंड विकेट आतिशसाठी. शफल झाला. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न. अपील होते. येस इट इज आउट. लेग बिफोर विकेट LBW. आणखी एक धक्का. अर्थातच हा दुसरा गडी बाद होतोय तो धनेश 11 भिवंडी या संघाचा. दोन गडी या ठिकाणी शस्त्रामध्ये परतले. दुसरी सफलता. दोन सफलता या ठिकाणी पाहायला मिळाल त्या योगेशच्या माध्यमातून. येतोय भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. राऊंड द विकेटने विथ द अँगल हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. त्यामध्ये 2 बळी घेतले ते योगेशने. मलंगड एक्सप्रेस पुन्हा एकदा वेगाने भरधाव वेगाने धावली ती या पहिल्या षटकामध्ये. आणि इथे आपण बघू शकाल लक्ष 74चं असताना पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट करणारी गोलंदाजी केली ती योगेशने. धावसंख्या त्याने खर्च केली ती फक्त 5. इथून कशा पद्धतीने आता खेळ राहील तो बॅटिंग करणाऱ्या धनेश 11 भिवंडी या संघाचा. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय प्रतीक आणि प्रतीक यांच्या सोबतीला आहेत ते जयेश पाटील. फलंदाजी खोलवर आहे धनेश 11 भिवंडीकडे परंतु इथून कमबॅक कशा पद्धतीने असेल प्रत्युत्तर कशा पद्धतीने असेल. वार खऱ्या अर्थानं योगेशने पहिल्या षटकामध्ये केला. मोरे दुसरं षटक. पहिला चेंडू टप्पा पडला विथ द बाउन्स. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप होता. थोडासा आतमध्ये आला आणि त्याच्यासोबत बाउन्स होतं. या चेंडूमध्ये उसळी होती आणि ती उसळी कुठेतरी संभ्रमात पाडण्याचं काम करते ती प्रतीक या फलंदाजाला. पहिला चेंडू निर्धाव. शफल झाले होते. भरपूर बाहेर हा चेंडू आता पाहायला मिळाला ऑफ स्टंपचा. अंपायरचे दोन्ही हात समांतर. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रनने हे धाव फलक आता बराच कालावधीनंतर पुढे जात असताना आपण बघतोय ते 6 या आकड्यावरती.
लक्ष आहे 74चं. धावा धावफलकावरती 6. षटक प्रगतीपथावर दुसरा आपण बघतोय गोलंदाज मोरे. प्रतीक अगोदर शफल झाला होता, फॉलो करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, परंतु जास्त बाहेर हा देखील चेंडू ऑफ स्टंपचा आणि पुन्हा एकदा अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. अंपायर चषक 2021 ही स्पर्धा आपण अनुभवता. 4था दिवस, 4 दिवसीय ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. पावसाची हजेरी पहिल्या 2 दिवसामध्ये नक्कीच आपण बघितली. बॅकफूटला येऊन बॅकफूट पंच, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतुरा चेंडू सीमारेषा पार, षटकार. बिंदास्त बेधडक अशा फटक्यांची गरज आहे ती धनेश 11 भिवंडीला. प्रतीकने हा षटकार ठोकलाय आणि कुठेतरी कोंडी आता तो फोडतोय. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या. आखो टप्पा चेंडू, पूलचा फटका, मिस टायमिंग आहे, डीप मध्ये स्क्वेअर लिगला. त्या ठिकाणी मनीष थांबलाय, टप्पा पडला त्याच्या हातामध्ये. हा चेंडू फेक स्ट्रायकिंग एंडला भरपूर वेगाने डेंजर एंडला स्वतः प्रतीकचा कॉल होता दुसऱ्या धावेचा आणि तो ही रन कंप्लीट करतोय. दुहेरी धावसंख्येने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना आता ते 15 या आकड्यावरती. 15 ही धावसंख्या. षटकातील अजूनही चेंडू आपण बघितले तर 3 शिल्लक आहेत. एज आहे टॉप एज, अनंत वा कॅच ड्रॉप. सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यांवरती आली आणि त्याचा फायदा झाला तो प्रतीक या फलंदाजाला. एक सहज सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला. चेंडू निसटला त्यांच्या हातामधून. प्रतीक कुठेतरी बचावतोय. धावसंख्या मिळते ती 2 या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोहोचलं 17 या आकड्यावरती. खाली राहिला चेंडू, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर होता चेंडू. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून काहीसा लांब ठेवण्यात आला या चेंडूला. एक चांगला चेंडू आपण नक्कीच बघितला तो मोरे यांच्या माध्यमातून. कमबॅक षटकारानंतर लगेचच त्यांनी केलं होतं, कॅच ड्रॉप झाली. प्रतीकला जीवदान देखील या सामन्यामध्ये. व पिच होता, बॅक टू दी बॉलर, डीपमध्ये हा चेंडू झाला. लॉंग ऑफ करून भरपूर वेगाने योगेश त्या ठिकाणी मिसफील्ड. बॅकिंग देखील भरपूर चांगलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा. योगेश भरपूर वेगाने धावले होते त्या ठिकाणी चेंडूवरती. चेंडू त्यांच्या हातामधून निसटला. बॅकिंग भरपूर चांगलं. 2 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि धाव फलक आपण एकंदरीत बघतोय ते जाऊन पोहोचलं 19 या आकड्यावरती. 19 रन्स लॉस ऑफ फॉर दी सेकंड विकेट धनेश 11 भिवंडी. दोन षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या आपण बघतोय ते 19 वरती. गडी बाद झाले 2 जयेश पाटील आणि आपण बघतोय प्रतीक या डावाला सावरण्याचं काम कशा पद्धतीने करतील. आलाय पुन्हा एकदा सेकंड स्पलमध्ये योगेश मात्रे, मलंगड एक्सप्रेस. शफल झाला, पूल करण्याचा प्रयत्न होता, एज होती पाठीमागे लॉंग स्टॉपला चेंडू. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल सेकंड अटेम्प्टमध्ये उचलून लगेचच फेक करतात त्या ठिकाणी. तोपर्यंत आपण बघतोय ती फक्त 1 धाव. नाराज आहेत थोडेसे त्या ठिकाणी आपण बघितलं तर जयेश स्वतःवरती. आखो टप्प्याचा चेंडू होता, पूलमध्ये त्यांना एक्झिक्यूट करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही. बॅटची कडा घेऊन हा चेंडू आपण बघितला तो पाठीमागे. राऊंड द विकेट तयार होतो पुन्हा एकदा योगेश. अंपायरच्या भूमिकेमध्ये जतीन भोयाल सर आणि रमेश मात्रे सर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॅकफूट लावून पंच करतो एक्स्ट्रा कव्हरला, पुन्हा एकदा चिरत हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. इट्स ओपी ओव्हर पॉवर इट, षटकार.
प्रतीक आक्रमण करतोय. काउंटर अटॅकची गरज आहे. 2 गडी पहिल्या षटकामध्ये बाद याच गोलंदाजाने केले होते आणि त्याच्यावरती हे आक्रमण सध्या आपल्याला पाहायला मिळते. षटकाराने धावसंख्या आपण बघतोय ती 26 या आकड्यावरती. शफल झाला फुलर लेंथ. लेग स्टंप थोडा त्या ठिकाणी कदाचित मिस झालेला असाची रिॲक्शन होती बुग्याची, अर्थातच योगेश म्हात्रेची. रनआउटची संधी असेल आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. अंपायरचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. लेग स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू. तर प्रतीक या ठिकाणी नक्कीच रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. गरज होती का प्रश्न आता नक्कीच पडला असेल. ज्या प्रतीकने कोंडी फोडण्याचं काम केलं, ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार बघितले, तो मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होतो. मोठी विकेट या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय धनेश 11 साठी, कारण आता हा तिसरा गडी टॉप ऑर्डरमधला बाद होतोय. जयेश अजूनही आहे भिवंडीचा वंडर बॉय. कोवळेगावचा हा सितारा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. अजूनही तो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला आलाय नवीन फलंदाज. मॅन फ्रॉम दापोडे प्रितेश पाटील येत आहेत. हार्दिक पांड्या ऑफ भिवंडी सध्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगला यंगस्टर आहेत, भरपूर पॉटेन्शियल आहे त्यांच्याकडे. गुणवत्तेने भरलेला हा खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. तो मिडल ऑर्डरमध्ये 5व्या क्रमांकावरती आला. स्ट्रायकिंग एंडला समोर आहे तो योगेश. मलंगड एक्सप्रेस चांगलं कॉन्टेस्ट. तुल्यबल अशी ही लढत धनेश 11 भिवंडीच्या विरोधात ओव्ही 11 बदलापूरमध्ये. राऊंड द विकेटने योगेश. आखो टप्प्याचा फुलचा हा पॉवरफुल फटका, जणू काही दणका पाहायला मिळाला आणि इथे हा षटकार ठोकलाय तो प्रितेश पाटीलने. धावसंख्या आपण बघतोय ती 34 या आकड्यावरती. 2 षटकांमध्ये 19 होती धावसंख्या. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघतोय षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. लक्ष आहे ते 74 धावसंख्येचं. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओव्ही 11 बदलापूरच्या विरोधात धनेश 11 भिवंडी. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आपण बघितलेत. एक षटकार आपण बघितला तो आता प्रतीकच्या बॅटमधून, माफ करा प्रितेशच्या माध्यमातून, आणि अगोदर आपण प्रतीकच्या बॅटमधून देखील नक्कीच षटकार बघितला. टप्पा पडला. हा चेंडू ऑफ स्टंपचा थोडा बाहेर नक्कीच निघतोय विथ द अँगल. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. उजव्या हाताच्या फलंदाजाला एक नॅचरल अँगल आहे आणि त्याचं कारण हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर पडतोय. निर्धाव कमबॅक हेच क्रिकेट आहे. षटकारानंतर निर्धाव चेंडू आपण बघितला तो योगेशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित ती 34 वरती. ऑन साईडला उचलला. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये हा चेंडू झेलची संधी. दिनू चेंडू खाली आणि विकेटचं पतन योगेशला मिळते. अजून एक सफलता त्याच्या खात्यामध्ये. ही तिसरी सफलता ॲड होईल आणि हा धक्का 14 धनेश 11 भिवंडीला. गडी 4था बाद होतोय 34 या
धावसंख्येवरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधला. अर्थातच अजूनही आपण बघू शकाल चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि या 13 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या धनेश 11 भिवंडी या संघाला 40. 6व्या क्रमांकावरती येतो महेंद्र मागे, पिन चीटर. सध्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला. दारोमदार या दोन्ही फलंदाजांवरती असेल आता या सामन्याचा धनेश 11 भिवंडीकडून. जयेश पाटीलकडे अनुभव आहे आणि त्याच सोबतीला एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तो महेंद्र मागे. भवितव्य पूर्णपणे या सामन्याचं या दोन्ही फलंदाजांवरती. दुसऱ्या बाजूने योगेश भरपूर चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीमधून. मलंगड एक्सप्रेस सध्या भरधाव वेगाने धावते या सामन्यामध्ये. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी जयेश पाटील. क्रॉस बॅटेड खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तो फसला आणि हा चेंडू देखील निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या आपण बघतोय ती 34 या आकड्यावरती आहे. गडी आतापर्यंत बाद झाले ते 4 धनेश 11 भिवंडीचे. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक, म्हणजे अर्थातच 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 40 धावसंख्येची. आस्किंग रेट वाढत असताना 20.00चं या आस्किंग रेटात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्रत्येकी षटकामध्ये 3 मोठे फटके, अर्थातच 3 षटकार आता कुठेतरी गरजेचे असतील ते धनेश 11 भिवंडीसाठी. दुसऱ्या बाजूने 2 षटकं 2 आपण बघितली. षटकं ती योगेश म्हात्रेकडून ज्याने गडी बाद केले. एकंदरीत 3 टॉप ऑर्डरमधले 3 फलंदाज त्याने बाद केले. आणि 1 षटक आपण बघितले ते मोरे यांच्याकडून, ज्या मोरेने अफलातून बॅटिंग केली, जी पहिल्या सत्रामध्ये 41ची इंडिव्हिज्युअल इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्या मोरेने दुसरं षटक हाताळलं आणि त्याने देखील 1 गडी नक्कीच बाद केला. 4 दिवसीय स्पर्धा आपण बघतोय. पहिल्या दिवसामध्ये ग्रामीणचे आपण नक्कीच संघ बघितले, ज्यामधून SSCC खंबालपाडा हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये आपण शहरी गटामधून संघ बघितले आणि निधी 11 कल्याण हा संघ दुसऱ्या दिवसामधून क्वालिफाय झाला आहे. आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण 40+ संघ बघितले. शहरी गटामधून धानबिन रायगड एक्सप्रेस हा संघ तिसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. आज 8 संघ तालुकास्तरीय तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. सुजाव्यात पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय भिवंडी विभागातील हा धनेश 11 एक नामवंत असा हा संघ आणि दुसऱ्या बाजूला OV11 बदलापूर. 12 चेंडू 20, अर्थातच 40चं समीकरण, 20चा आस्किंग रन रेट. पहिला चेंडू ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न करत होते, टप्पा पडला आहे आणि हा चेंडू थोडासा आतमध्ये येत असताना गुडलँड स्पॉटवरती पडला हा चेंडू आणि त्यानंतर थोडासा टेक ऑफ देखील झाला. ऑन साईडला पुलमध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचं होतं ते महेंद्रला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. पिच ऑन साईडला ड्राईव्ह करतात. ऑन ड्राईव्हचा फटका ऑर्थोडॉक्स लॉंगॉला. दिनू भरपूर वेगाने चेंडूवरती उचलून फेक करतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत सहजरित्या आपण बघितली ती 1 धाव. स्ट्राईक चेंज अर्थात जयेश येथील स्ट्रायकिंग एंडला आणि 1 धावेने हे धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 35 या आकड्यावरती. 35 रोहित ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, वेग भरपूर, टप्पा पडला, स्कीड झाला चेंडू खेळपट्टीवरती खाली राहिला आणि पूर्णपणे जी नजर होती चेंडूवरची ती हटली जयेश पाटीलची. धाव फलक 35 वरती स्थगित. स्टेप आउट झालेत. बॅक टू दी बॉलर. ड्राईव्ह करतात लॉंग ऑफमध्ये. मोरे त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. प्रभावित अशी कामगिरी या खेळाडूने या सामन्यामध्ये केली आहे. पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी संघ अडचणीत होता. एका मागोमाग एक गडी बाद होत होते आणि ज्या फलंदाजाने खेळपट्टीवरती उभं राहण्याचं काम केलं आणि 41चा एक दणका खऱ्या अर्थानं आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. ग्रेट नॉक. आणि त्या खेळीला उत्तर आतापर्यंत कोणताही खेळाडू देऊ शकला नाही आहे. धनेश 11 भिवंडीकडून हा देखील चेंडू टप्पा पडलाय आणि सरळ जाऊन विसावला तो रक्षकाच्या हातामध्ये. ड्रिल करून दाखवतात महेंद्र. ऑन दी अप उचलण्याचा त्यांना प्रयत्न करायचा होता परंतु मिस झाले त्या ठिकाणी. चेंडू अजूनही आपण बघू शकाल तर आता शिल्लक आहे तो फक्त अखेरचा. ओव्हर पिच ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये. दिनू त्या ठिकाणी
अनराम स्टाईलने त्या ठिकाणी ते थ्रो करतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. धाव फक्त 1 मिळते. अफलातून एक षटक राहिलं या मॅचला कलाटणी देणारं. ज्या षटकामध्ये आल्या त्या फक्त आपण बघतोय धावा 3. जिथे 12 चेंडू 40 समीकरण होतं. असं वाटलं की आता जयेश पाटील आणि महेंद्र मागेच इरादे स्पष्ट तर नक्कीच होते, परंतु एकही मोठा फटका या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. फक्त धावा खर्च केल्या त्या 3 इकॉनॉमिकल गोलंदाजीसोबत या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव पकड मजबूत करण्याचं काम केलं ते रोहित या गोलंदाजाने. अर्थातच संघ OV11 बदलापूरसाठी 6 चेंडू आणि आता या 6 चेंडूमध्ये समीकरण आपण बघू शकाल तर आहे ते 37 धावसंख्येचं. निर्णायक षटक असेल. 6 चेंडूमध्ये आपण बघतोय 37 धावसंख्येची नक्कीच गरज आहे. हा सामना कुठेतरी निसटला. त्याचं कारण 14.80चं आस्किंग रन रेट होतं आणि या डावाची सुरुवात जर आपण बघितली पहिल्याच चेंडूवरती मात्र करेश मात्रे बाद झाले होते. योगेशने अफलातून सुरुवात केली होती या डावाची. दुसऱ्या मलंगड एक्सप्रेसने पहिल्याच षटकामध्ये धावा फक्त 5 खर्च केल्या होत्या आणि त्याने गडी आपण बघितले बाद केले होते ते पहिल्या षटकामध्ये 2. निर्णायक षटक या षटकामध्ये गोलंदाज रवी. पहिला चेंडू फुल टॉप प्रहार लॉंग ऑन सीमारेषा पार हा षटकार. हे फटके अगोदर येणं खूप गरजेचं होतं. आखो टप्प्यात हा चेंडू पूल केलाय परंतु मिस टायमिंग. मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलाय. कॅच ड्रॉप. थँक त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. प्रयत्न भरपूर चांगले होते. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की ते फिनिश करतील चेंडूला आपल्या हातामध्ये, परंतु चेंडू त्यांच्या हातामधून निसटला. महेंद्रला जीवदान. 4 चेंडूंची औपचारिकता अजूनही शिल्लक या सामन्यामध्ये. आता आपण बघू शकाल गरज आहे ती 30 धावसंख्येची 4 चेंडूंमध्ये. ऑन साईडला उचलला. व्हॉट टू बॉल रेड लॉंग ऑन सीमारेषा पार. जयेश पाटीलचा तडाखा षटकार. हे आक्रमण उशिराने आता होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 50 कंप्लीट. अर्धशतक आता नक्कीच आपण बघतोय होत असताना धनेश 11 भिवंडीचं. 24 अजूनही गरज. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. कुठेतरी एक्स्ट्रा चेंडू सोबत एक्स्ट्रा रन देखील येणं गरजेचं. 3 चेंडू 24 हे समीकरण. फुल टॉस ऑन साइडला वळवला या चेंडूला. स्विंग करत असताना चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. 2 चेंडू आणि आता 18 धावसंख्येची गरज. लागोपाठचे 2 षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात ते जयेश याच्या माध्यमातून. दोन चेंडू 18. रवी ऑन साइडला पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. विकेटला क्लिअर करत असताना इट्स अ क्लिअर मॅच. विकेट 6. धावसंख्येचं अंतर कमी करण्याचं काम सध्या जयेश पाटीलकडून सुरू. लागोपाठचा 3रा षटकार. फुल टॉस. चौथा देखील प्रयत्न होता. गुडघा तर नक्कीच टेकवला होता. लेगस्टम्पच्या बाहेर अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन मिळते. धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते पुढे 63 वरती. सो अजूनही आता आपण बघू शकाल 11ची गरज आहे ती एका चेंडूमध्ये. वपीच ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. लॉंग मध्ये हा चेंडू बीट करून शेवटच्या चेंडूवरती देखील हा आपण बघितला तो चौकार जयेशच्या माध्यमातून. धावसंख्या आपण बघू शकाल झाली ती 76. सो 7